चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे संध्याकाळचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर संध्याकाळचे वाजले ते 5. आम्ही असे सगळे टी व्ही बघत बसलो होतो. तर चहाचा टाईम झाला होता. म्हटलं चला आता चहा ठेवूया. किचनमध्ये जाऊन बघितलं तर पातेल्यामध्ये तर दूध असं खराब झालं आहे आणि उन्हामुळे असंच होतं आहे. माझं फ्रीज खराब आहे ना, तर उन्हामुळे दुधाचा असंच नाश होतो आहे. तर म्हटलं जाऊ द्या, ब्लॅक टी आपण पित असतो आहे आणि तसं काही नवीन नाही आहे. कधीमधी मी असं ब्लॅक चहा पित असते, तर मला सवय आहे आणि मुलांनाही ती सवय आहे. कारण की त्यांना मीच लावली. कधी दूध असं फुटतं वगैरे काही होतं ना, तर काळा चहा मी बनत असते. तर चहा वगैरे झाला आहे. म्हटलं चला आता इथं लगेच स्वयंपाकाला लागून घेऊया. तर आज बनायची होती बिर्याणी. तर स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नव्हतं. तर बिर्याणी मस्तपैकी आहे बघा बनवायला टाकली होती. म्हटलं चला आता बिर्याणी होतोपर्यंत मी तिथं हवाला जाऊन बसते. कारण की किचनमध्ये इतकं गरम होतं आहे ना, खूप उन्हामुळे असं बसा वाटत नाही तिथं अजिबात. तर तिला शिजतोपर्यंत पुढच्या घरात जाऊन बसले मस्त. मग येऊन बघितलं बिर्याणी आपली चांगली तयार झाली होती. आता त्याच्यामध्ये मला टाकायचा होता फक्त कलर. जास्त काय मी हे केलं नाही बरं, साधी सिंपलच केली ह्यावेळेस. आणि गरमीमुळं खूप हे होतं आहे. तर म्हटलं चला आता कलर वगैरे त्याच्यामध्ये टाकायचा होता. झाली आपली बिर्याणी तयार. आता राहिली होती फक्त जेवण. म्हटलं चला माझाही ब्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. खूप जणं बघताय पण सबस्क्राईब काही करत नाही आहे. तर प्लीज असं नका करू, सबस्क्राईब करा. बिर्याणी वगैरे आता माझी झाली होती. म्हटलं चला आता जेवणच करायची होती. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.